राज्याचे सर्वात अधिक काळ मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं आणि आपण ज्या योजनांवर आज चर्चा करतो त्या सर्व योजना ज्यांच्यामुळे मी गावाला ग्राम विकासचा विकास म्हणतो आहे, ज्यांच्यामुळे हरित क्रांती झाली आहे, ते सन्माननीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने मंचावर विराजमान आपल्या सर्वांचे आदरस्थान धर्मगुरु बाबूसिंगजी महाराज. मी त्यांना धर्मगुरुच मध्ये नामदार हे खूप लहान आहे, धर्मगुरु फार फार मोठं पद आहे. मंचावर उपस्थित ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते माझे बंधू धनंजयजी मुंडे, मंचावर उपस्थित आमचे सहकारी इंद्रजीजी नाईक यांच्या सौभाग्यवती आणि पुसदच्या नगराध्यक्षा मोहिनीताई, मंचावर उपस्थित बैरामजी राठोड, शिरसाळ्याचे प्रथम नागरिक. जोरदार भाषण त्यांनी केलं, नुसतं भाषण नाही केलं तर बंजारा समाजाला जागा सुद्धा जाहीर करून टाकली. ते नसीब शेख, आमचे बंधू अजय मुंडे, DS राठोड, विलास राठोड ते येऊ शकले नाही पण त्यांचे वडील इथे आलेले आहेत. हे जे वसंतराव नाईक जयंती आहे त्या जयंतीचे संयोजक आमचे पप्पू चव्हाण, वसंतराव राठोड पहिल्यांदा मुंडे साहेब असताना सभापती त्यांना करण्याचा, बंजारा समाजाला न्याय देण्याचा मुंडे साहेबांचा प्रयत्न होता. ते आमचे वसंतराव राठोड, सुशांत पवार, बंडू राठोड, दिलीप राठोड, शरद राठोड, उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित टोप्यावाले, पेटेवाले, सगळे वडीलधारी मंडळी, माझ्या सुंदर सुंदर गोंड्याच्या पापड्या घातलेल्या माझ्या सगळ्या याडी भगिनी आणि युवा बांधवांनो, माझा आपल्या सर्वांना जय सेवालाल. आज वसंतराव नाईक के जयंती निमित्त ना मैंने आज बुलाए और मैं तुम्हारो खूब खूब आभार छो. आज मैं श्री संत सेवालाल महाराज यांना चरणेला नतमस्तक करतो. संत रामराव महाराज यांना चरणेला नतमस्तक करतो. रामराव महाराज ने मुंडे साहब का बाल बच्चा नमाए माया की तुम्हारो पर तमार छोरी जो खूब माया छो. पूर्ण देश न मना बंजारा समाज याडी करण कच, मन बंजारा समाज याडी कचलो न खूप आछो. जमलं का? भूक लागली आहे ना? मी पप्पूला विचारलं, बाबा तुम्ही जेवणाची व्यवस्था ठेवली का? बिचारे सकाळपासून वाट बघायले. आम्ही आपले भाषण आणि राशन आमचं असते, आमचं हे पोटपाणी, आम्ही भाषण ऐकले सोय आमचं, त्यामुळे आम्ही आपलं भाषण द्यायला जोरजोरात. हे बिचारे सकाळपासून उपाशी असतील. पुन्हा म्हणलं कुठं उसाच्या फळात जेवायला मिळते. आज मगाशी धनगर समाजाचे काही लोक आता स्थलांतरित होतात, दिवसाचे 4-5 गाड्या होत्या. माणसं झोपली होती गाडीवर घोंगडी पांघरून आणि बाया गाड्या हातात. मी म्हणलं माझ्या ड्रायव्हरला, नाही बाबा पांढरेच आहे. म्हणलं बाबा सगळ्या बायाच गाडी हाकायला. ते म्हणजे हो ना ताई, माणसं थकले पण बाया गाडी. कारण जगदंबा माता आहे साक्षात. प्रत्येक स्त्रीच्या मध्ये जगदंबा मातेचा अंश आहे आणि ती आहे शक्ती आहे. असं म्हणतात शिवामध्ये शक्ती नसेल तर शिव हा शव असतो. त्यामुळे शक्ती ही तुम्ही आहे, मी पण आहे. आणि ही शक्ती आपल्या सगळ्यांनी मिळून टिकवून राहिली. आज बंजारा समाजाचे एवढ्या संख्येने इथे लोक आले आहेत. आमच्या इंद्रनीलच्या सौभाग्यवती इथे खास आलेल्या आहेत. त्या एवढ्या फार फार मध्ये बोलत होत्या. मला एवढा जेव्हा वाटलाय
की म्हणलं पुढच्या वसंतराव नाईक जयंतीपर्यंत मी पण फार फार गोडमाटीत बोलतो. एखाद्या मुंबईच्या कार्यक्रमात गेल्यावर एखाद्या इंग्रजीत माणूस बोलत असेल तो मला जसं वाटत होतं तसं आता मला यांचं भाषण ऐकून वाटलं. त्यामध्ये काही मी गुजराती असल्यामुळे माझी मराठी थोडी कच्ची आहे पण गोडमाटी पक्की आहे. पण मी पण गोडमाटी पक्की करणारच आहे. मी समाज छोडी. त्यामुळं ही भाषा ही वेशभूषा ही का महत्वाची आहे. या देशामध्ये अनेक संकट आले, अनेक लोकांनी आक्रमण केले, पण काय बदललं नाही तर हा बंजारा समाज बदललेला नाही. लोकांनी स्वतःचा पेहराव बदलला, केस कापले, साड्या घालायला सुरुवात केली, ड्रेस घालायला सुरुवात केली महिलांनी पुरुषांनी. पण आजही राज्यामध्ये कुठल्याही मध्य प्रदेशमध्ये जा, राजस्थानमध्ये जा, या संस्कृतीला टिकवून ठेवणारा कोणता समाज असेल तर तो आहे बंजारा समाज. म्हणून पहिलं पाऊल ठेवलं तर मोठा झालं. बंजारा समाजाचा एक मोठा विक्रांत मोर्चा तिथे निघाला आणि बंजारा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी करणारा तो. मी त्याच्या गेले त्या बंजारा भावाला मी बाजी वाजवून त्याचं उपोषण मोडलं आणि त्यांना मुख्यमंत्र्यांकडे नेलं, उपसमिती केली. पण या उपसमितीचं काम इतके वर्ष नाही चालत बसलं पाहिजे. लवकरात लवकर त्याचा निर्णय झाला पाहिजे. ही सुद्धा जबाबदारी नक्कीच तुमच्या वतीने घेतल्याशिवाय राहणार. या स्पीडवर इकडे येत असताना मला डोकं उलटवलं नको. एवढे हायवे करायची काय गरज आहे आपल्याला. चांगला रस्ता होता ते तोडल्यानंतर नॅशनल हायवे सुरू झाला. 2 लेनचा बरं चालू होता तर 6 लेनचा रस्ता, 4 लेनचा रस्ता इतकं खोदून ठेवलं होतं. कडकड कडकड करत इथपर्यंत आले आणि माझ्या पिढीला म्हणलं मला आला कंटाळा. वयाच्या 24 वर्षापासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 वर लागलो. म्हणजे 24 वर्ष याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं तेच सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय. रिटायर असं मी म्हणले. पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला, तांड्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं कामाचं स्वप्न नाहीये. आपल्याकडे गाडी आली, घोडा आला, समाज हा मोठा झाला नाहीये. ती गाडी, हा घोडा, ही ताकद, हे पद, हा लाल दिवा, हे पोलिसांचं सलूट हे केवळ त्यासाठी आहे त्या महाग असलेल्या प्रत्येक घरापर्यंत झोपडीपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आहे, आमच्या उपभोगासाठी नाही. कसं विकास होतंय अजून तुमच्या हातातला कोयता तसाच. कसं विकास होतंय अजूनही गावागावामध्ये कुठेतरी तणावाचं वातावरण तसंच आहे.